शरीरामध्ये घेतलेल्या आहाराचं पचन पूर्ण झालं की शरीरामध्ये चोथारूपी मलभाग हा शरीरातून बाहेर फेकला जातो आणि यालाच मलविसर्जन असं म्हटलं जातं. हा तयार झालेला चोथा शरीरातून बाहेर फेकला गेला तर मात्र पचन पूर्ण झालं असं समजलं जातं. पण या क्रियेमध्ये येणारी बाधा यालाच मलावष्टंभ किंवा बद्धकोष्ठता असं म्हटलं जातं. सामान्य भाषेत कॉन्स्टिपेशन या नावाने ओळखला जाणारा हा प्रकार लक्षण स्वरूपामध्ये सुरुवातीला जाणवत असला तरी मात्र पुढे आजारासाठी सुद्धा मुख्य कारण ठरतो. याचाच परिणाम म्हणून होणारे बरेचसे पोट सुटण्यासारखे विकार किंवा त्याचबरोबर कॉन्स्टिपेशनचा परिणाम म्हणून जाणवणारे मूळव्याधसारखे किंवा भगंदरसारखे प्रकार सुद्धा रूपांतरामध्ये होत असतात. म्हणून साधारणतः मलावष्टंभ हा प्रकार किंवा बद्धकोष्ठता हा प्रकार समजून घेणं, त्याची कारणं समजून घेतली तर मात्र केवळ जुलाबाच्या औषधी घेऊन मलावष्टंभ कायमचा दूर केला जाऊ शकत नाही हे सुद्धा लक्षात येऊ शकतं. कुठली आहेत कारणं ही जर जाणून घेतली तर मात्र या आजाराला कुठल्याही घरगुती उपायाने सुद्धा, सामान्य उपचाराने सुद्धा याला कायमस्वरूपी दूर केल्या जाऊ शकतं. कुठली लक्षणं आहेत आणि कुठली कारणं हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 18 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी येथे करतो. दैनंदिन शरीराच्या गरजेसाठी लागणाऱ्या ऊर्जेच्या पूर्ततेसाठी म्हणून आहार घेतला जातो. या आहारापासून पोषक तत्व वेगळी केली की मलभाग तयार होतो आणि हा मलभाग शरीरामध्ये बायोलॉजिकल फोर्सेसच्या स्वरूपामध्ये तयार होणाऱ्या अपानवायूच्या परिणामास्वरूप शरीरातून बाहेर सुद्धा फेकला जातो. हा मलभाग बाहेर फेकला गेला की शरीर नव्या जोम्याने परत नवीन ऊर्जा तयार करण्यासाठी तयार सुद्धा होत असतं. परंतु शरीरामध्ये कुठल्याही आहाराच्या पचनाच्या क्रियेमध्ये बिघाड झाल्यानंतर मात्र हा मलभाग शरीरामध्ये साठायला लागतो. याचेच परिणाम म्हणून शरीरामध्ये वाताचा प्रकोप होतो आणि प्रकोप वाढल्यानंतर आतड्याच्या ठिकाणी वाढणारा ताण वाढून बऱ्याच वेळा कॉन्स्टिपेशनचा परिणाम म्हणून पोट सुटणे, ढेरीसारखा प्रकार वाढायला लागणे, त्याचबरोबर सायटिके किंवा वाताचे जे विकार असतात ते पण वाढायला लागतात. शरीरामध्ये पचनाच्या क्रिया मंद होऊन मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये प्रेशर्स वाढायला लागल्यामुळे अनेक विकार उद्भवायला लागतात. मूळव्याध, भगंदरसारखे विकार हे कॉन्स्टिपेशनचं मूळ कारण सुद्धा मानलं जातं. अशा वेळेस कॉन्स्टिपेशन होण्याची कारणं कुठली किंवा बद्धकोष्ठतामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात जी महत्त्वाची 3 कारणं मानलेली आहेत त्यामधलं प्रमुख महत्त्वाचं एक कारण म्हणजे साधारणतः कुठल्याही पद्धतीने पित्त विकृतीचा होणारा परिणाम. कच्चा आहार खाणे, जेवणाच्या वेळा अनियमित असणे किंवा मग आहारामध्ये मोठ्या प्रमाणात एकाच रसाचं पाचन करणे या प्रक्रियेमुळे सुद्धा बऱ्याच वेळा कॉन्स्टिपेशनसारखा प्रकार होतो. शरीराच्या पचनाच्या क्रियेमध्ये साधारणतः रसधातू म्हणजे शरीरामध्ये तयार होणारा प्रथम रसधातू हा घेतलेल्या आहारातल्या वेगवेगळ्या रसांच्या स्वरूपामध्ये तयार होत असतो. म्हणूनच मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय असा संपूर्ण आहार घेतला तर मात्र शरीरामध्ये पचनावर कुठल्याही प्रकारे जोर न पडता पोषक घटक वेगळे होऊन मलभाग तयार होतो आणि तो योग्य पद्धतीने फेकला सुद्धा जातो. आता मलभाग तयार होऊन बाहेर पडण्याची जी वेळ असते त्याच्या साधारण पचनाची क्रिया ही 4.5 ते 6 तासापर्यंत असते. त्यामुळे रात्रीच्या वेळेला उशिरा जेवण घेऊन झोपणाऱ्या लोकांमध्ये मात्र पचनाची वेळ निघून गेल्यानंतर शरीरामध्ये हा मलभाग बाहेर फेकण्यासाठी तयार होणारा जो एक बायोलॉजिकल फोर्स असतो, ज्याला आपण वाताच्या प्रकारामध्ये अपानवायू किंवा अपानवात असं म्हणतो, तो निघून जातो आणि साधारणतः 2 ते 6च्या वेळेमध्ये शरीरामध्ये कुठल्याही प्रकारे तयार झालेले विसर्जित करण्याचे पदार्थ, मग ते शरीरामध्ये असतील मलभाग, मूत्रभाग, तो बाहेर फेकण्यासाठीचा तो वेळ निघून गेल्यानंतर पचन क्रियेमध्ये जर अन्न तसंच पडलेलं असेल तर मात्र हा मलभाग शरीरामध्ये साठून राहतो आणि शरीरामध्ये कुठल्याही पद्धतीने बायोलॉजिकल फोर्सेस निघून गेल्यानंतर शरीरामध्ये कॉन्स्टिपेशनसारखे प्रकार होतात. आता कॉन्स्टिपेशन होण्यामागे जे महत्त्वाची कारणं आहेत ते म्हणजे वृक्ष किंवा शीत गुणाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाणे, रात्रीच्या वेळेला उशिरापर्यंत जेवण करणे, जेवणानंतर आईस्क्रीम, सिलाजसारखे प्रकार खाणे, अन्न पचनाच्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळे आहार घेणे या सगळ्या गोष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये पचनावरती मोठा ताण पडतो. जेवणाच्या वेळा संपल्यानंतर झोपण्याच्या वेळामधलं अंतर हे 3 ते 3.5 तासापर्यंत जर राहत नसेल तर साधारणतः बायोलॉजिकल क्लॉकनुसार पित्ताच्या काळामध्ये म्हणजे 10 ते 2च्या काळामध्ये पचनाची वेळ निघून गेल्यानंतर मात्र उशिरापर्यंत 12-1 पर्यंत जेवण घेणाऱ्या व्यक्तींमध्ये पचनाचा काळ पुढे लांबतो आणि त्यामुळे सुद्धा मलभाग वाढायला लागतो आणि शरीरामध्ये याचा
परिणाम म्हणून शरीरामधलं पित्त विदग्ध होतं, भूक न लागणे, पचन न होणे, त्यामुळे मलभाग शरीरामध्ये तसाच स्वरूपात वाढल्यामुळे वृक्षता वाढणे असे प्रकार होतात. तर मलावष्टंबाचे आपण जे महत्त्वाचे 3 कारणं बघितले, त्यामध्ये रात्रीचं जागरण करणारे लोक यांच्यामध्ये बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात मलावष्टंब होतं. ज्यांच्यामध्ये पचन मंद झालेलं आहे, अग्नी विकृत झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जेवणानंतर पाणी पिण्याच्या सवयी आहेत, अशा व्यक्तींमध्ये सुद्धा कॉन्स्टिपेशनचा प्रकार जाणवतो. तिसरा प्रकार म्हणजेच मोठ्या प्रमाणात वृक्ष गुणाचे पदार्थ किंवा सलाद म्हणून मोठ्या प्रमाणात कच्च्या आहार पद्धती घेण्याचे प्रकार हे सुद्धा कॉन्स्टिपेशनला कारणीभूत ठरतात. कॉन्स्टिपेशनची ही सामान्यतः 3 प्रकार आपण बघितले, ज्यामध्ये पित्ताच्या विकृतीमुळे होणारा प्रकार, वाताच्या विकृतीमुळे होणारा प्रकार आणि त्याचबरोबर दैनंदिन लाईफस्टाईलमध्ये खाण्याच्या आणि झोपण्याच्या वेगवेगळ्या सवयीचा परिणाम म्हणून होणारा प्रकार. या प्रकारामुळे कॉन्स्टिपेशन होत असेल तर मात्र केवळ जुलाबाची औषधी घेऊन तयार झालेला मलभाग एकदा बाहेर फेकल्याने ही प्रक्रिया नॉर्मल होत नाही. याच्यासाठी शरीराला लागणारी जी ऊर्जा बनवण्याचा वेळ आहे तो पूर्ण करण्यासाठी म्हणून आहारामध्ये, खानपानामध्ये, दैनंदिन रुटीनमध्ये बदल करणं आवश्यक असतो आणि त्याचबरोबर झालेली विकृती दूर करण्यासाठी काही सामान्य उपचार आणि उपायसुद्धा करणं आवश्यक ठरतात. कुठलेही उपाय आहेत आणि उपचार आहेत, कुठल्या पद्धतीने कॉन्स्टिपेशन सारख्या या लक्षणाला कायमस्वरूपी घालल्या जाऊ शकतं, हेच बघणार आहोत आपण भाग 2 मध्ये.